हाय फ्रेंड्स, मी अनन्या। आज मी संडे स्पेशल व्हेज पुलाव रेसिपी घेऊन आली आहे। तर चला बघूया। बिर्याणी तांदूळ स्वच्छ धुवून भात बनवून घेतला आहे। काही खडे मसाले, उभा चिरलेला कांदा, गाजर, बटाटा, टोमॅटो किसून घेऊन मटर। तर सर्वात आधी मी बटाटा तळून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बटाटा तळून घेतला की ते व्हेज पुलावमध्ये मॅश होत नाही, खायला खूप टेस्टी लागतं। तळून घेतलेला बटाटा काढून घेऊया। त्याच तेलामध्ये जिरं, उभा चिरलेला कांदा, काही खडे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे। कांदा हलका ब्राऊन झाला की टोमॅटो जो किसून घेतला होता छान मिक्स करूया। चवीनुसार मीठ, धनिया पावडर, लाल मसाला। मी इथे एव्हरेजचा बिर्याणी मसाला वापरत आहे। सर्व मसाले मिक्स करून गाजर आणि मटर टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करूया। जो आपण बटाटा तळून घेतला आहे तो देखील मिक्स करूया। झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवूया। तोपर्यंत मी इथे पनीर पराठे बनवत आहे। त्यासाठी किसून घेतलेला पनीर, कांदा, कोथिंबीर, मीठ, जिरा पावडर, हळद, धना पावडर, लाल मसाला टाकून छान मिक्स करूया। आपण बघूया आपल्या भाज्या शिजलेत का। तुम्ही बघू शकता खूप छान आपल्या भाज्या शिजल्या आहेत। तयार केलेला भात ॲड करूया। खूप सारी कोथिंबीर टाकून हलक्या हाताने मिक्स करूया। झाकण ठेवून एक वाफ काढूया। तुम्ही बघू शकता आपला भात तयार आहे। आता आपण इथे पनीर पराठा बनवत आहोत। जसं आपण मोदकाचं सारण भरतो त्याच पद्धतीने चपातीच्या पिठामध्ये पनीरचं सारण भरून अशा प्रकारे पराठा लाटून घेऊया। हे पराठे खूप टेस्टी लागतात। एकदा नक्की ट्राय करा। पराठे लाटताना कधी पण पहिल्या आधी हाताने असं सर्व बाजूनी फिरून घ्यायचं, म्हणजे ते सारण अगदी सर्व बाजूनी मोकळं होतं। लाटताना देखील आधी कोपऱ्याने लाटून घ्यायचं। तयार झालेला पराठा अशा दोन्ही साईडनी तेलाने स्प्रे करून भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता पनीर पराठा रेडी आहे। त्याचबरोबर मी इथे पुदिन्याची चटणी केली आहे आणि आपला पुलाव तयार आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय। माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा। थँक्यू।